तुमच्या नगराध्यक्षपदाच्या कालखंडामध्ये शेवगाव रोडची जी गटार आहे ती चुकीची बांधण्यात आली आणि कामही बोगस पद्धतीने झालं. हा एक महत्त्वाचा पण गंभीर आरोप तुमच्यावर आहे. अतिशय चुकीचा आरोप आहे. खरं म्हणजे शेवगाव रोडची जी गटार आहे ती अतिशय तिची गरज होती, निकड होती. परंतु एवढा मोठा निधी, 1 कोटीचा निधी सुमारे त्याला आमदारताईंच्या माध्यमातून प्राप्त झाला. खेडकर हॉस्पिटल असेल पाथडी जे शहरात आहे त्याच्या समोरील त्या ठिकाणी पाथडी शहराचं अर्ध पाणी अखर भाग असेल या ठिकाणाहून पाणी येतं त्या नाल्या त्या गटारीला जुन्या. आणि नाथनगर म्हणून जो भाग आहे त्या नाथनगरमधून पण त्या गटारीकडे पाणी यायचं. परंतु कालांतराने शेवगाव रोडचा जो रस्ता झाला, जो हायवे झाला आणि तो रस्ता उंच झाला, नाथनगरकडून येणारं जे पाणी आहे ते खालच्या बाजू म्हणजे खाली राहिलं ते गल्ल्या, त्याच्यामुळं पाणी यायला अडचण निर्माण झाली. ते पाणी त्या गटारीत जात नव्हते, भविष्यात ते तुंबत होतं. काही काही ठिकाणी ते उलटं फिरून लोकांच्या म्हणजे परत घरामध्ये पाणी जाण्यासारखी स्थिती झाली. हे सर्व आम्ही जेव्हा आमदारताईंच्या कानावर घातलं, आमदारताईंनी त्याला तात्काळ एवढा मोठा निधी प्राप्त करून दिला आणि अतिशय चांगलं काम त्या गटारीचं झालेलं आहे. ती गटार भूमिगत झालेली आहे. ती गटार काय कोणी असं करत नाही, त्याचं सगळं त्याचं लेवल घेतलेली आहे, त्याची लेवल घेऊन ते केलेलं आहे काम. आणि जे नाथनगरकडून येणाऱ्या गटारी आहेत त्या खोल आहेत, त्याच्यामुळं हे काम खोल करणं गरजेचं होतं. हे जर वर घेतलं असेल तर हे वरती झालं असतं आणि गटारी खाली राहिल्या असत्या. पर्यायाने ती गटारीचं काम चुकलं असतं. त्याच्यामुळं एकदम चांगलं काम आणि लोक भविष्य एवढे त्याच्याबद्दल खुश आहेत की त्यांनी सांगितलं जुनं त्याच्याबद्दल हे होतं, भूमिगत नव्हती ती, त्याचा वास यायचा, तिथं सगळे म्हणजे उद्योग करणारे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास व्हायचा, गिरायकांना त्रास व्हायचा. हे सर्व बंद झालेलं आहे. त्या सर्व शेवगाव रोडचे जे व्यापारी आहेत ते अतिशय या भूमिगत गटारीबद्दल समाधानी आहेत. त्याच्यामुळे हा आरोप अतिशय चुकीचा आहे.